तुम्ही पाहत आहात लाईव्ह अशोका टाइम्स। त्यांना सत्तेत पोहोचवण्यासाठी एकवटण्याचे सुजात आंबेडकरांचे आवाहन। उजनी येथे जाहीर सभा संपन्न। उजनी, लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे। याच प्रचाराचा भाग म्हणून उजनी येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रस्थापित राजकारण्यांवर निशाणा साधला। ज्यांना आतापर्यंत सत्तेपासून वंचित ठेवले गेले त्यांना सत्तेच्या चाव्या मिळवून देणे हेच बाळासाहेब आंबेडकरांचे स्वप्न आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले। वंचितांची सत्ता, विकासाची नवी दिशा। सुजात आंबेडकर यांनी आपल्या भाषणात वंचित बहुजन आघाडीच्या मूळ संकल्पनेवर भर दिला। ते म्हणाले की धनगर, माळी, तेली, साळी, कैकाडी, घिसाडी, बौद्ध, लिंगायत, मुस्लिम आणि आदिवासी अशा सर्वच घटकांना प्रतिनिधित्व मिळवून देणे ही काळाची गरज आहे। या सर्व समाज घटकांचे प्रतिनिधी जेव्हा सत्तेत बसतील तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या समाजाचा सर्वांगीण विकास साधला जाईल। विजयाची जबाबदारी मतदारांवर निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन करताना सुजात आंबेडकर म्हणाले, जिथे जिथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे आहेत त्यांना विजयी करण्याची जबाबदारी ही केवळ पक्षाची नसून सर्व वंचित समूहांची आहे। आपली एकजूटच सत्तेचे समीकरण बदलू शकते। दिग्गजांची उपस्थिती या सभेला वंचित बहुजन आघाडीच्या अनेक प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती, ज्यात खालील मान्यवरांचा समावेश होता: अविनाश भोसीकर, राज्य कार्यकारिणी सदस्य; संतोष सूर्यवंशी, मराठवाडा महासचिव; अमोल लांडगे, युवा आघाडी राज्य सदस्य व नगरसेवक; मंजुषा निंबाळकर, जिल्हाध्यक्ष; सुजाता अजनीकर, आकाश इंगळे, ॲड; निखिल अड्डाणसिंग आणि सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवार। लातूर जिल्ह्यातील या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून आगामी निवडणुकीत याचे काय परिणाम होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।